ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील एका अत्यंत सुशिक्षित दाम्पत्याची, ज्यांनी आपल्या परिश्रमातून भरपूर संपत्ती आणि प्रतिष्ठा मिळवली होती. दोघेही डॉक्टर, शहरातील प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये काम करणारे. त्यांच्या नावाचा दबदबा इतका होता की रुग्ण त्यांच्याकडे डोळे झाकून यायचे आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचे. घर मोठं, गाड्या महागड्या, नोकरी स्थिर आणि समाजात आदर. बाहेरून पाहिलं तर त्यांच्या जीवनात सर्व काही परिपूर्ण वाटत होतं. पण बाहेरून चमकदार दिसणारं हे आयुष्य आतून मात्र तुटत चाललं होतं आणि शेवटी इतका ताण वाढला की त्यांनी एक अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं. दोघांनी मिळून स्वतःचं जीवन संपवलं. संजय आणि प्रिया काल्पनिक नावे. हे वैद्यकीय शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये भेटले. संजय हा सर्जन होता तर प्रिया गायनॅकोलॉजिस्ट. दोघांची विचारसरणी जुळली आणि प्रेमसंबंध सुरू झाले. काही वर्षांनी दोघांनी लग्न केलं आणि नंतर एका मोठ्या शहरात स्थायिक झाले. करिअरमध्ये प्रचंड मेहनत घेऊन त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. लोकांच्या नजरेत ते आदर्श दाम्पत्य होते. कमाई लाखोंमध्ये, घरात सर्व सुखसुविधा आणि समाजात मानमरातब. पण या यशामागे असंख्य दडपणं, अपेक्षा आणि मानसिक ताण लपलेला होता. हॉस्पिटलचं काम म्हणजे 24 तास सतर्कता. कधीही आपत्कालीन फोन येऊ शकतो. सतत ऑपरेशन्स, रुग्णांच्या जीविताचा प्रश्न, नातेवाईकांची अपेक्षा, हे सगळं दोघांनाही खूप त्रासदायक होतं. पण त्यांनी ते कधीही कुणाशी शेअर केलं नाही. त्यातच त्यांना कर्जाचा भारही होता. हॉस्पिटलमध्ये नवीन मशिनरी आणण्यासाठी त्यांनी घेतलेलं कर्ज, त्यावर वाढणारे व्याज, आर्थिक ताण वाढवत होतं. संजय आणि प्रियाच्या नात्यात हळूहळू तणाव वाढू लागला. व्यस्त वेळापत्रकामुळे एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळत नव्हता. संवाद कमी होऊ लागला. प्रियाला वाटायचं की संजय खूप थंड झालाय, त्याला घराचं भान नाही, तर संजयला वाटायचं की प्रिया फक्त कामातच गुंतली आहे. या गोष्टींनी दोघांच्या मनात नाराजीचं बीज पेरलं. त्यातच काही महिन्यांत हॉस्पिटलमध्ये एक रुग्णाचा मृत्यू झाला आणि त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप केला. माध्यमांनीही ही बातमी चांगलीच गाजवली. समाजात त्यांची प्रतिमा डागाळली. हे प्रकरण संपवण्यासाठी आणि कायदेशीर लढाई लढण्यासाठी खूप पैसा गेला. ताण इतका वाढला की दोघंही डिप्रेशनमध्ये गेले. बाहेरून मात्र त्यांनी कुणालाही काही कळू दिलं नाही. घरातील नोकर, शेजारी, मित्र, सगळ्यांना ते नेहमीप्रमाणेच व्यवस्थित वाटत होते. पण आतून ते दोघेही तुटत चालले होते. एका रात्री संजय आणि प्रियाने बसून दीर्घ चर्चा केली. हे सगळं आपण सहन करू शकत नाही, असा निष्कर्ष त्यांनी काढला. जीवनातले ताण, समाजातील नकारात्मक दृष्टिकोन, आर्थिक समस्या आणि मानसिक थकवा, हे सर्व संपवण्यासाठी त्यांनी धक्कादायक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांनी हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, तेव्हा कोणीच उठलं नाही. घरातील नोकराने दरवाजा ठोठावला, पण प्रतिसाद आला नाही. पोलिसांना बोलावण्यात आलं आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा दोघांचे मृतदेह सापडले. त्यांनी एकाच वेळी आत्महत्या केली होती. या घटनेने शहर हादरलं. लाखोंची कमाई, समाजात इतका मान, मग त्यांनी का असं पाऊल उचललं, असा प्रश्न सगळ्यांना पडला. पोलीस तपासात उघड झालं की मागील काही महिन्यांपासून दोघंही मानसिक तणावात होते. कर्जाचा भार, हॉस्पिटलमधील दबाव, रुग्णांच्या मृत्यूमुळे आलेली नकारात्मक प्रसिद्धी, या सगळ्यांचा परिणाम म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. कुठलाही सुसाईड नोट मिळाली नाही, पण त्यांच्या मोबाईल आणि डायरीतील नोंदीतून त्यांचा मानसिक त्रास स्पष्ट झाला. ही घटना आपल्याला एक मोठा धडा देते. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत असलं तरी आतून कुणी किती संघर्ष करतोय हे कळत नाही. डॉक्टरांसारख्या व्यवसायात सतत मृत्यू जीवनाच्या सीमेवर काम करावं लागतं, ज्यामुळे मानसिक ताण प्रचंड वाढतो. अशा वेळी जर कुणाशी संवाद साधला गेला नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. संजय आणि प्रियाच्या आत्महत्येनं समाजात खळबळ माजली. अनेक संस्थांनी डॉक्टरांच्या कामकाजातील ताण कमी करण्याबाबत चर्चा सुरू केली. पण त्यांच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या लोकांसाठी मात्र हा धक्का आयुष्यभर विसरता येणार नाही असा होता. इतक्या यशस्वी लोकांनीही मानसिक ताणामुळे असा निर्णय घेतला. समाजात दिसणारा आलिशानपणा आणि वास्तव यामध्ये किती फरक असतो हे अधोरेखित होतं. घटना आहे नांदेड जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात घडलेली. गाव शांत, साधं, सोपं जगणारं. गावातील एक साधा शेतकरी बाळासाहेब कदम, वय 52, कडक शिस्तप्रिय परंतु स्वभावाने थोडे कठोर. त्यांची मुलगी अनामिका, वय 20, आणि मुलगा अजिंक्य, वय 23. आईचे काही वर्षांपूर्वी निधन झालेले असल्यामुळे घरातील जबाबदारी बाळासाहेब यांच्यावरच होती.
बाळासाहेबांना आपल्या मुलांनी शिक्षण पूर्ण करून गावात चांगले नाव कमवावे असे स्वप्न होते. मात्र अनामिका आणि अजिंक्य दोघंही वडिलांच्या कठोर स्वभावामुळे त्रस्त होते. अनामिकेच्या आयुष्यात अजय नावाचा एक तरुण आला होता. अजय गावातील एका शेजारच्या गावात राहणारा. बाळासाहेबांना मुलीच्या या प्रेमसंबंधाची कल्पना मिळताच त्यांनी ती थेट नाकारली. त्यांनी अनामिकेला खूप धारेवर धरलं. अनामिकेला हा अपमान सहन झाला नाही. तिने हा राग आपल्या भावाकडे व्यक्त केला. अजिंक्यलाही वडिलांवर राग होता. त्याला पुण्यात जाऊन नोकरी करण्यासाठी पैसे हवे होते. मात्र बाळासाहेबांनी त्याला ते पैसे देण्यास नकार दिला होता. अनामिका आणि अजिंक्य दोघांनाही वाटू लागलं की वडील म्हणजे त्यांच्या जीवनातील अडथळा आहेत. याच रागातून दोघांनी मिळून भयानक कट रचला. अनामिका भावाला सांगते की वडिलांचा कठोरपणा आता सहन होत नाही. ती अजयसोबत लग्न करायचं ठरवते पण वडील कधीच मान्य करणार नाहीत. अजिंक्यलाही वडिलांचा हट्ट सहन होत नाही. आर्थिक मदत न दिल्यामुळे तोही निराश आहे. दोघंही बसून वडिलांना संपवायचा निर्णय घेतात. दोघंही रात्रीच्या वेळी खून करण्याचं ठरवतात. बाळासाहेबांना विष देऊन संपवायचा विचार होतो, पण गावात संशय येऊ शकतो म्हणून ते थेट हल्ला करण्याचं ठरवतात. एक दिवस आधी अजिंक्य गावातील एका मित्राकडून कुऱ्हाड आणतो आणि ती घरात लपवतो. अनामिका वडिलांना काहीही न समजण्यासारखे वागते. त्या रात्री बाळासाहेब शेतावरून थकून घरी परततात. घरात जेवण झाल्यानंतर ते अंगणातल्या खोलीत झोपायला जातात. अनामिका आणि अजिंक्य दोघेही शांतपणे थांबतात. बाळासाहेब गाढ झोपल्यावर अजिंक्य कुऱ्हाड घेऊन आत शिरतो तर अनामिका बाहेर पहारा देते. अजिंक्य वडिलांच्या डोक्यावर वार करतो. बाळासाहेब किंचाळतात पण अजिंक्य सलग वार करत राहतो. अनामिकाही आत येऊन अजिंक्यला मदत करते. काही मिनिटात बाळासाहेबांचा मृत्यू होतो. दोघंही मृतदेह घराच्या मागच्या शेतात पुरण्याचं ठरवतात. रात्री उशिरापर्यंत दोघं मिळून खड्डा खोदतात आणि वडिलांचा मृतदेह तिथे गाडतात. त्यानंतर गावात वडील कुठेतरी बाहेर गेलेत असं सांगतात. 2 दिवस बाळासाहेब परतत नाहीत म्हणून गावकऱ्यांना संशय येतो. कोणीतरी पोलिसांना कळवतो. पोलीस चौकशीला येतात. अजिंक्य आणि अनामिका दोघेही सुरुवातीला खोटं सांगतात की वडील पुण्याला गेलेत. पण पोलिसांना घराच्या मागच्या शेतात ताज्या मातीचा ढीग दिसतो. तिथे शोध घेतल्यावर मृतदेह सापडतो. पोलीस दोघांनाही ताब्यात घेतात. सुरुवातीला अजिंक्य आणि अनामिका पोलिसांना चकवायचा प्रयत्न करतात, पण कडक चौकशीनंतर ते सत्य कबूल करतात. त्यांनी वडिलांचा खून प्रेमासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी केल्याचं सांगतात. पोलीस या दोघांना अटक करतात. गाव हादरून जातं. बाळासाहेब गावात प्रामाणिक म्हणून ओळखले जात आणि त्यांचीच मुलं त्यांचा खून करतील हे कुणालाच पटत नाही. अनामिका आणि अजिंक्य यांच्या भविष्यासाठी बाळासाहेब आयुष्यभर कष्ट करत होते, पण त्यांच्या हट्टामुळेच दोघांनी इतकं भयंकर पाऊल उचललं. न्यायालयातही दोघांना जन्मठेपेची शिक्षा होते. गावात ही घटना आजही लोकांच्या चर्चेचा विषय आहे. प्रेमासाठी भाऊ बहीण दोघांनी मिळून वडिलांचा खून केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा.